काही कारणामुळे तर त्यांनी यांच्या खांद्याला खांदा लावून इथं सुरू झाला। तेव्हापासून अविरत निशुल्क उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर सुरू आहे। एकही रुपया आपण कोणत्या खेळाडूकडून कोणत्या स्वरूपात घेत नाही। मला एवढा मोठा कार्यक्रम आहे, सर्व आहे आणि दर रविवारी आपण एक अंडे देतो, मंगळवारी केळी देतो, गुरुवारी दूध देतो, बाकी चना मूग मोठ हे पूर्ण 7 दिवस देतो, कुठंच कमी पडत नाही। आणि हा कार्यक्रम उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यामागील हेतू म्हणजे येणारी भावी पिढी एक निर्वेशी राहिली पाहिजे, कुठंतरी सुदृढ राहिली पाहिजे, निरोगी राहिली पाहिजे आणि जे सुदृढ भारताचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करणारी झाली पाहिजे। आणि ही संकल्पना आपल्यासाठी तरी, आपल्या ग्राउंडच्या लोकांसाठी तरी बाळूभाऊकडून आपल्याला मिळाली समजून चला। आणि याच निमित्ताने इथे दर रविवारी एक कार्यक्रम घेतला जातो आणि मुलांना जगात काय घडत आहे, जसं आज शिक्षणामध्ये आहे किंवा बाकी कोणत्याही गोष्टी झाल्या तरी बाहेरचं कुणाला काही माहित नाही, कारण सर्व मोबाईलमध्ये व्यस्त आहे। तर त्याच्यासाठी दर रविवारी एक कार्यक्रम घेतला जातो आणि तो कार्यक्रम म्हणजे एक वेळेस आपण जसं डायटिशियन बोलवलं आहे, एक वेळा कोणते सायबर एक्सपर्ट वाले मुजावर अली साहेब यांना पण बोलावलं आहे आणि 10वी 12वी नंतर काय या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी सुजित मंडल सर आणि मनीष तिवारी सर यांना पण बोलावलं आहे। आणि वेगवेगळे असे दर रविवारी कार्यक्रम चालला आहे, एकही रविवार खंड झाला नाही। आणि जसं आता माझून ताई सांगितलं का, कारण त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाच्या साक्षीदार आहे, बाकी कोणाची हल्ली नाही, मुंडी पण त्यांची हल्ली आहे, कारण त्या साक्षीदार आहे खरोखर। कारण दररोज उपस्थित राहणं, ज्या दिवशी मुलगी आली असेल त्या दिवशी न येता पण दररोज उपस्थित राहणाऱ्यापैकी कोणी असेल तर पहिला नंबर त्यांचा। आणि अशा प्रकारेच जितूभाऊ आहे, वहिनी साहेब आहे, जेव्हा केव्हा आल्या तरी या मुलांना कोणत्याच गोष्टीची कमी नाही। जेव्हा इथं आल्या त्यावेळेस काही नाही काही मुलांसाठी पण आणते, मुलांना असं वाटत नाही का आपण कुठं दुसरीकडे आहो किंवा असा काही कोणता प्रसंग आहे, काही नाही, एकदम छान आणि चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम होतो। आपण एकही निशुल्क असल्यामुळे इथं उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला येणाऱ्याची संख्या पण भरपूर आहे।